साधारण 6 वर्षापूर्वी हैदराबाद शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं होतं. तरुणाईत अंमली पदार्थाचं व्यसन दिवसेंदिवस वाढत चाललेलं. क्रेज म्हणता येईल असा प्रकार. पण या क्रेजमधून रात्री अपरात्री सार्वजनिक ठिकाणी टोळक्यांचं प्रमाण वाढलं. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची छेड काढणं, लोकांना लुटणं, कधी कधी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करणं असा प्रकार सर्रास दिसून येत होता. अशा परिस्थितीत वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी मिशन चबुतरा सुरू केलं. या मिशन चबुतरा अंतर्गत पोलिसांनी पथकं तयार केलेली. चौकात, रस्त्यात जिथं कुठं टोळकी बसलेली दिसतील त्यांना गाडीत भरून नेलं जाऊ लागलं. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून नशेत असलेले हौशे, गवशे, नवशी सगळी उचलून नेण्याचं काम सुरू झालं. पण सगळ्यांना उचलून पोलीस स्टेशनमध्ये नाही तर एका फंक्शन हॉलमध्ये आणलं जायचं. तिथं त्यांचं काउन्सिलिंग केलं जायचं. आता काउन्सिलिंग म्हणल्यावर तुम्हाला वाटत असेल की एखादा चांगला मानसोपचार तज्ज्ञ बसून त्यांचं काउन्सिलिंग करत असेल, तर तसं नाही. या सगळ्या गँगची काउन्सिलिंग करायला जेलची हवा खाऊन आलेले रिटायर गुन्हेगार उपलब्ध असायचे. हॉलच्या व्यासपीठावर येऊन गुन्हेगार असताना मी कसा होतो आणि जेलची हवा खाऊन आल्यावर कसा बदललो याचं वर्णन ते पूर्वाश्रमीचे गुन्हेगार करायचे. यातून व्हायचं काय तर बऱ्याच जणांचं मनपरिवर्तन व्हायचं. उचलून आणलेली लोक व्यसनापासून दूर जायची आणि नसत्या उन्हाडक्या बंद करून संसाराला लागायची. त्यामुळे हैदराबाद शहरातील गुन्हेगारीचं प्रमाण हळूहळू कमी होत होतं. हे चबुतरा मिशन ज्यांनी राबवलं होतं त्यांचं नाव IPS बी सुमती. सुमती सध्या चर्चेत असण्याचं कारण ठरलंय त्यांनी वेश बदलून केलेलं पेट्रोलिंग. सध्या त्या हैदराबादच्या मलकाजीगिरीच्या पोलीस आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. महिलांना मध्यरात्री एकटीने प्रवास करावा लागल्यास नेमका काय अडचणी येऊ शकतात यासाठी त्यांनी साध्या वेशात बस स्टॉपवर उभं राहून अनुभव घेतला. त्यांचा अनुभव नेमका कसा होता आणि बी सुमती यांची कारकीर्द याबद्दल आपण माहिती घेऊ. बी सुमती यांनी मलकाजीगिरी भागातील एक बस स्टॉप निवडला. रात्रीच्या 12:30 वाजता त्या तिथं जाऊन उभ्या राहिल्या. पुढे 3 तास त्या बस स्टॉपवर उभ्या होत्या. या दरम्यान 40 लोकांनी त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी अश्लील भाषेत प्रश्न केले. एखाद्या महिलेला लज्जास्पद वाटेल असं वर्तन केलं. या 40 जणात कोण विद्यार्थी होतं तर कोण कामावरून घरी परतणारे कामगार. काही जण नशेत होते, काही शुद्धीवर असताना देखील सैतानी कृत्य करण्यास आतुर होते. या सगळ्यांना त्यांनी अतिशय शिताफीने तोंड दिलं. हा सगळा प्रकार 1 मेच्या रात्री घडला. त्यांनी लगेचच दुसऱ्या दिवशी त्या 40 जणांना शोधून काढलं आणि कोणताच गुन्हा न नोंदवता त्यांच्या स्टाईलने सगळ्यांना काउन्सिलिंग करण्यासाठी पाठवलं. लोकांच्या मानसिक परिवर्तनावर ते अधिक भर देतात हेच त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीतून दिसून आलंय. त्यांच्या प्रवासाबद्दल बोलायचं झाल्यास तेलंगणाच्या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झालाय. त्यांचं प्राथमिक शिक्षण ख्रिश्चन मिशनरीच्या शाळेत झालं. पुढे कृषी पदवीधर होऊन त्यांनी 2006 मध्ये भारतीय पोलीस सेवेत प्रवेश केला. सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. लोकांच्या मनात असलेल्या पोलिसांच्या भीतीला दूर करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. अधिकाधिक संवादावर भर देऊन कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. त्या 17 वर्षाच्या असताना त्यांना आलेला एक अनुभव एका मुलाखतीत सांगितलाय. तो प्रसंग असा की बसमधून प्रवास करताना त्यांना बॅड टचचा अनुभव आला. त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या सेफ्टी पिनचा वापर करून त्यांनी त्यास जशास तसे प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सुरुवातीपासूनच निडर बाण्याच्या सुमती यांनी पोलीस सेवेत प्रभावीपणे सेवा बजावली. दिवसेंदिवस त्यांच्या कारकिर्दीचा आलेख वाढतच गेलाय. 2026 पर्यंत नक्षलमुक्त भारतासाठी देशभर प्रभावी मोहीम राबवली गेली. तेलंगणा भागात नक्षलवाद्यांचा चांगलाच प्रभाव होता. अशा वेळी बी सुमती यांनी 1-2 नव्हे तर तब्बल 591 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण करून घेतलं. झिरो स्ट्रॅटेजी अभियान चालवून त्यांनी थिपरी तिरुपती सारख्या प्रमुख कमांडरला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडलं. सायकोलॉजिकल अप्रोच ठेवून त्यांनी मोठमोठे नक्षलवादी गार केले. आतापर्यंत त्यांनी महत्वाच्या पदावर काम केले. यापूर्वी त्या तेलंगणा राज्याच्या गुप्तचर विभाग प्रमुख पदावर होत्या. महिलांची सुरक्षा आणि त्यांना सुयोग्य वातावरण तयार व्हावं म्हणून त्यांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केलाय. IPS बी सुमती यांच्यासारखे पोलीस अधिकारी सातत्याने लोकांच्या हितासाठी मेहनत घेतात. त्यातूनच भारतात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत होते. सुमती यांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि शिरस्ताला जरूर सबस्क्राईब करा.